होऊ द्या चर्चा या अभियानाला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रत्युत्तर. आमदार कैलास पाटलांवर केले गंभीर आरोप. नेमकं काय म्हणाले पदाधिकारी ते पाहूया. त्यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये नेहमीच काही ना काही वाद पाहायला मिळतो आणि याचीच एक ठिणगी धाराशिव जिल्ह्यामध्ये पेटलेली दिसते. काल होऊ द्या चर्चा याचा शुभारंभ याचा आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केला आणि त्यांनी त्यामध्ये भरपूर काही प्रश्न विचारले. त्याचं उत्तर त्यांनी मागितलं आहे आणि याचंच उत्तर देण्यासाठी आज शिंदे गटाचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. जय महाराष्ट्र. जो 2 दिवस झाला आता फेसबुकवरती बघतोय आम्ही कैलास पाटलांच्या पेजवरती की काय पोलखोल होऊ दे चर्चा. तर पोलखोलच करायची असेल तर आम्ही पण पोलखोल करतो, कारण सगळ्यांच्या काही गोष्टी माहीत असतात. आता कारखान्यावरती बोलतायत, तर कारखान्यावरती बोलत असताना तुम्ही एवढा शेतकऱ्यांचा जर कळवळा येत असेल खासदार आमदारांना, तर माझं एक म्हणणं आहे की 12 वर्ष तुम्ही तो कारखाना का बंद पाडला? बरं, बंद पाडला तो पाडला, त्यातला भंगार कुठे गेलं आणि ते भंगार विकलं कुणी? कुणाच्या मर्जीने एवढं झालं? आणि आता ज्यावेळेस सावंत साहेबांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला, तो कारखाना चालू केला, त्यावेळेस तुम्हाला तो कारखाना, त्याचे भाव, त्याचं काय असेल ती मग याआधीच तुम्हाला कळत नव्हतं का? आणि पीक विमा पाठीमागं उपोषणाचं एक नाटक झालं होतं दिवाळीमध्ये की उपोषणाला बसले शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी. मग तुमचं 2.5 वर्ष सरकार होतं, तुमचे मुख्यमंत्री होते, तुम्ही खासदार होतात, तुम्ही आमदार होतात. मग त्यावेळेला तुमच्या काळामध्ये तुम्ही काय कामं केली? तुम्ही नाहीत का शेतकऱ्यांना देऊ शकलात? मग त्या तुमच्या काळातली कामं तुम्ही ज्यावेळेस आमचं सरकार आलं, ज्यावेळेस शिंदे साहेबांचं सरकार आलं, त्यावेळेस तुम्हाला ते शेतकऱ्यांचा विमा, शेतकऱ्यांचा पुळका तुम्हाला म्हणजे त्यावेळेस आला, मग त्याच वेळेस शेतकऱ्यांना द्यायचं. पण शेतकऱ्यांविषयी किती सक्रिय मुख्यमंत्री आहेत, किती सक्रिय धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांचे सावंत साहेब आहेत, हे जनतेला आता कळून चुकले. तुम्हाला ज्यावेळेस तुमचं आता अस्तित्व दिसायला लागलं की आपण काहीच केलं नाही, त्यावेळेस त्यांच्यावरती काही आरोप करायचे. आणि परत तुमचा एक मुद्दा आहे त्याच्यावरती त्यांचा की महिलांवरती अत्याचार. पण महिलांवरती आता सावंत साहेबांनी गेले 2 दिवस झालं, हरतालिकेच्या दिवशी मला वाटतं तारीख म्हणजे लक्षात नाही, पण त्या दिवशी साहेबांनी 100 ते 150 महिला सोलापूरला फक्त उद्योग पाहण्यासाठी आणि तो उद्योग महिलांना उपलब्ध करून देण्यासाठी महिला सावंत साहेबांनी सोलापूरला पाठवल्या. त्या महिला पाहून सुद्धा आल्यात. मला वाटतं साहेबांचा तर दौरा लागल्याच्या नंतर त्या महिलांच्या हाताला काम लागेल. एक महिला घरात बसून 10 ते 15 हजार रुपये महिना कमवून एवढा रोजगार महिलांना आम्ही देत आहोत. मग तुमच्या काळात तुम्ही काय केलं? तुम्ही आमच्यावरती आरोप करण्यापेक्षा आम्ही काय केलं, तर तुम्ही काय केलं हेही तुम्ही सांगणं अपेक्षित आहे. तुमच्या काळात काय झालं ते तुम्ही सांगावं, एवढी आमची विनंती आहे. जय महाराष्ट्र. कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं धाराशिव जिल्ह्यामध्ये होऊ द्या चर्चा, करूया बोलबेवड्या सरकारची आणि योजनांचा भांडेफोड अशा पद्धतीनं कुणाच्या तरी रटाळ भाषणाची एक छापील प्रत संपूर्ण जिल्हाभर आणि महाराष्ट्रभर सोशल मीडियाला फिरत आहे. आणि हे पत्रक धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे कैलास घाडगे पाटील यांच्या फेसबुकवर आम्ही आजच पाहिली. तर हे अभियान त्यांनी 1 तारखेपासून 12 तारखेपर्यंत 1 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरच्या दरम्यान संपूर्ण जिल्हाभरात राबवत आहेत. आणि त्याच्यामध्ये होऊ द्या चर्चा म्हणून संपूर्ण गावागावात फिरून लोकांसोबत चर्चा करत आहेत. तर त्याच्यामध्ये बरेचसे त्यांनी मुद्दे घेतलेले आहेत. तर त्याच्यात जवळपास 30 ते 40 मुद्दे घेतलेले आहेत. आणि ते जे मुद्दे घेतलेले आहेत, जर त्यांची इच्छा असेल होऊ द्या चर्चा, तर आमची पण काय हरकत नाही, एकदा होऊनच जाऊ द्या. म्हणून आम्ही पण त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं ठरवलं आहे. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा विषय असा घेतला आहे की मराठ्यांना आरक्षण मिळाले का? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याचा हा मराठा आरक्षणाचा हा ज्वलंत प्रश्न आहे. आणि अशा विषयावर मला वाटतंय सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, कुणीही राजकारण करता कामा नये. आणि जर राजकारणावर बोलायचं झालं त्याच्यातल्या, ज्यावेळेस 2018च्या नंतर आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती भेटली, त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते, सरकार कुणाचं होतं, आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांकडे जबाबदारी काय होती ही संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आणि हे विद्यमान आमदार जे आहेत कैलास घाडगे पाटील, त्यांनासुद्धा माहीत आहे की सरकार मराठा आरक्षणाची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्यासाठी कमी पडलं का नाही. परंतु मला असं वाटतंय ह्या विषयावर मी सुद्धा बोलू नये, सत्ताधाऱ्यांनी बोलू नये आणि राजकारण्यांनी कुठल्याच विरोधकांनी बोलू नये. त्याचं एक कारण आहे, सध्या एका विश्वासानं मराठा आरक्षण भेटल ह्या अपेक्षेनं संपूर्ण मराठा समाज या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. आणि त्या आंदोलकांची समाजातल्या सहभागी होणाऱ्या लोकांची विश्वासार्हता कमी होता कामा नये. म्हणून मला वाटतं ह्याच्यावर राजकारण होता कामा नये, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज सर्वच राजकारण्यांना गृहीत न धरता त्यांच्या विरोधात जाऊ नये, याच्यासाठी सगळ्यांनी ह्याच्यात राजकारण होता कामा नये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी एक दुसरा मुद्दा महत्त्वाचा मांडला आहे की 50-50 खोके घेऊन विकासासाठी सत्ता घेतली असा त्याने आरोप केलेला आहे. मला असं वाटतंय की 50 खोक्यांवर बोलत असताना त्यांच्याकडं कुठलाही एकही पुरावा त्याने आजपर्यंत दिलेला नाही.
सरकार स्थापन झालं 1 वर्ष होऊन गेलं आणि शिंदेसाहेबांनी जे केलं, जो राष्ट्रीय बंड केलं, जागतिक पातळीवरचं सगळ्यात मोठं जे बंड केलं, त्याला 1.5 वर्ष ते 2.5 वर्ष होऊन गेले. आत्तापर्यंत 50 खोक्यांचा कुठंही एकही पुरावा सापडलेला नाही. परंतु त्यांच्यातलेच ते काय म्हणतो आपण किंवा विश्वप्रवक्ते, ज्यांना आम्ही संबोधतो विश्वप्रवक्ते, असे कुख्यात संजय राऊत यांनी एक आरोप केला होता की ह्या सर्वच आमदारांना गुवाहाटीला घेऊन जाण्याच्या अगोदर 15-15 कोटी रुपये दिले होते. मग मला म्हणायचं आहे, ह्या कैलास घाडगे पाटलांना माझी एक विनंती आहे, जर 15 कोटी रुपये ॲडव्हान्स देऊन जर तुम्हाला इसार पावती करून जर तुम्ही गुवाहाटीला गेला असाल आणि अर्ध्यातून परत आला असाल, मग ती 15 कोटी रुपये घेतलेले परत दिलेत की नाही, ह्याचं सुद्धा उत्तर कैलास घाडगे पाटील यांनी देणं इथं आम्हाला अपेक्षित आहे. आणि जर दिले नसतील तर ते 15 कोटी रुपये कधी परत देणार हे सुद्धा त्यांनी सांगावं. म्हणजे किमान त्या 15 कोटीच्या निमित्तानं तुम्हाला 50 कोटीचा पुरावा ते सापडेल. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये आमचे नेते, ज्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करतो आम्ही सर्व कार्यकर्ते, जिल्ह्याचे भाग्यविधाते, ह्या जिल्ह्याचे विकास पुरुष माननीय तानाजी सावंत साहेब, ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांनी आत्तापर्यंत तुमच्यावर एवढे उपकार केले. तुम्हाला लोकप्रतिनिधी, एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता ते लोकप्रतिनिधी तिकीट देण्यापासून निवडून आणण्यापर्यंत फार मोठं काम केलेलं आहे. मग सगळ्याच गोष्टी तिथं आर्थिक असेल, भौगोलिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा अर्थकारण, सगळ्याच गोष्टीमध्ये तानाजी सावंत साहेबांनी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे. मला वाटतं तुम्ही खोक्यांवर बोलण्यापेक्षा जर त्याची जर कुळीमुळी काढली तर तुम्हाला ती परवडणारी नाही. त्याच्यामुळे तुम्ही खोक्यांवर बोलण्यापेक्षा तानाजी सावंत साहेबांचे जे उपकार आहेत त्याच्यावरही बोला, त्याच्यावरही एकदा होऊन जाऊ द्या चर्चा, आम्ही त्याच्यासाठी सुद्धा तयार आहोत. परत दुसरी गोष्ट, त्यांनी बरेचसे मुद्दे मांडलेले आहेत. कुणाच तरी रटाळ भाषण आहे, त्याच्यातले अनेक मुद्दे घेतलेले आहेत. त्यांनी सांगितले की गंगा स्वच्छ झाली का? अरे बाबांनो, गंगा नदीच्या स्वच्छतेची मोहीम देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केली. परंतु तुमच्यासारख्या गलिच्छ राजकारण्यांनी आतापर्यंत एवढी दूषित करून टाकलेली आहे, तिला स्वच्छ करायला किमान आणखी 10 ते 15 वर्ष लागतील. आणि त्या 10 ते 15 वर्षांमध्ये मला वाटतं तुमचं राजकारणामध्ये काही काम नाही, तुम्ही कायम विरोधक म्हणूनच राहाल. आणि आम्ही गंगा नदी साफ करण्याचं सुद्धा तुमची जी अपेक्षा आहे ती सुद्धा पूर्ण करू. दुसरी गोष्ट, त्यांनी दुसरे मुद्दे मांडले, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया झालं का? आणि त्याच्या परत नंतर एक सांगितलं त्यांनी, स्किल इंडिया झालं का? तर संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर देशामध्ये मुद्रा लोन नरेंद्र मोदी साहेबांनी चालू केलं. लाखो तरुणांनी महाराष्ट्रातल्या लाखो युवकांनी, देशातल्याच नाही तर आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या हजारो युवकांनी मुद्रा लोनच्या फायलींचा लाभ घेतलेला आहे. आणखी भविष्यातील लाभ घेत राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला पुरावा द्यायचा असेल आणि चर्चाच करायची असेल तर मला वाटतं आमच्या भगिनी, पूर्वी आम्ही सोबत काम करायचो, आज त्या ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या राज्य विस्तारिका म्हणून काम करत आहेत माननीय मनीषाताई वाघमारे. यांच्याकडे जवळपास लाखो रुपयांचा, लाखोच नाही तर कित्येक कोटींचा स्किल इंडियाचा प्रोजेक्ट त्या गेल्या 4-5 वर्षामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये राबवत आहेत. मला वाटतं जर ह्या आमदाराचा जर ह्या स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, तसे डिजिटल इंडियावर जर अभ्यास नसेल तर मला वाटतं त्यांनी मनीषाताई वाघमारे जे आहेत तुमच्याच सोबत काम करणार आहे, त्यांच्या एकदा सेंटरला भेट देऊन यावी आणि स्किल इंडियाचा कार्यक्रम कशा पद्धतीनं चालू आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी अभ्यास करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, त्यांना आता अचानक ह्या पोस्टरमध्ये नेमकं ती महाराष्ट्रावर बोलत आहेत का देशावर बोलत आहेत हेच समजलेलं नाही त्यांना. त्यांनी तिथं मुद्दा टाकला की काश्मीरी पंडित परत आले का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, 370 कलम हटवण्याचं काम माननीय नरेंद्र मोदींनी केलं. ज्या काश्मीरमध्ये आतापर्यंत भारताचा तिरंगा झेंडा फडकावला जात नव्हता, त्या काश्मीरमध्ये देशाचा तिरंगा आज मानाने फडकत असल्याचं दिसून येत आहे. परंतु मला वाटतं तुम्ही देशपातळीवर जाऊन बोलण्यापेक्षा आपलं सरकार असताना मागच्या काळामध्ये कोण मंत्री होतं, कोण मुख्यमंत्री होते तुम्हाला सगळं माहीत आहे. त्याच वेळेस पालघर हिंदू साधूची हत्या करण्यात आली, त्यावेळेस सरकार कुणाचं होतं, त्यावेळेस मंत्री कोण होतं, त्यावेळेस गृहमंत्री कोण होतं, त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं, हे सगळंच तुम्हाला माहीत आहे. मग पालघर हत्याकांड झालं, साधूची हत्या झाली, हिंदू दिवसाढवळ्या त्यांना मारण्यात आलं, त्यावेळेस तुम्ही कुठली कारवाई केली हे सुद्धा तुम्ही चर्चेतून सांगणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी जिल्ह्याच्या विषयावर बोलत असताना कळंब मोहा येडशी असा एक रस्ता आहे आणि दुसरा एक रस्ता आहे कळंब हाशेगाव इटकूर पारा, ह्या 2 रस्त्यांची मान्यता कामाला स्थगिती दिली म्हणून असं सांगितलं आहे. म्हणजे समाजाला फक्त ह्या जिल्ह्यातल्या जनतेला येड्यात काढायचं काम आमदार आणि खासदार आणि उबाटा गटाचे काही नेते करत आहेत. त्याचं स्पष्टीकरण असं आहे, त्याचा GR जर असेल तर लोकांनी वाचला पाहिजे. लोकांमध्ये जाऊन लोकांना सरकारच्या विरोधात भडकवण्याचे हे काम करत आहेत. परंतु त्याची मंजुरी नव्हती, त्याला कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत निधी आलेला नव्हता.
जी स्थगिती भेटली म्हणतायत माननीय तानाजी सावंत साहेबांनी ती स्थगितीसुद्धा उठवलेली आहे आणि येणाऱ्या काळात तानाजी सावंत साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले ज्या रस्त्यांच्या अडचणी असतील शेतकऱ्यांच्या त्या अडचणी सोडवण्याचं काम आम्ही करू. चांगली गोष्ट आहे तुम्ही ह्या 2च रस्त्यांचा विषय आणला, कारण त्याचं एखादं पत्र तुमच्याकडे जुना एखादा पुरावा असेल म्हणून तुम्ही तो 2च रस्त्यांचा विषय काढला. परंतु 2च नाही, असे 5, 50, 100 रस्ते काही जे असतील ते माननीय तानाजी सावंत साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये ते मार्गी लावण्याचं काम करू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी एक त्यांनी मुद्दा मांडला आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. कळंब क्रीडा संकुलच्या विकासासाठी काय केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ता असताना तुम्ही पत्र दिले होते, क्रीडा संकुलाची मागणी केली होती, ठीक आहे ना. परंतु आज सत्ता कोणाची आहे. आज माननीय मंत्री महोदय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री बनसोडे साहेब आहेत. आज त्यांनी 2023ला मागच्याच महिन्यात काहीतरी एक GR काढला आणि तुमच्याच पोस्ट पाहिल्या की 361 लाख म्हणजे जवळपास 3.5 कोटीच्या आसपास त्या कळंबच्या क्रीडा संकुलासाठी निधी मंजूर केला. आमच्या गटातला एकनाथ शिंदे साहेबांचा एकही कार्यकर्ता कुणीही त्याचं श्रेय घेण्यासाठी पुढे आला नाही. वास्तविक ही परिस्थिती असताना सरकार आमचं, मंत्री आमच्या सरकारमधले, निधी दिला आमच्या मंत्र्यांनी, परंतु त्याचा श्रेयवादाच्या लढाईमध्ये मात्र आमदार खासदारांच्या पोस्ट संपूर्ण जिल्हाभर फिरत होत्या. तरी पण आमचं सरकार असताना आम्ही त्याच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये कुठंही हस्तक्षेप केला नाही किंवा आतमध्ये आलो नाहीत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या काही गोष्टींवर चर्चा करत असताना काल परवाचीच गोष्ट आहे, मला वाटतंय कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. ती वार्षिक सर्वसाधारण सभा कशी झाली ही सगळ्यांना माहिती आहे. जवळपास 5-25 बोकडांची तिथं कत्तल करण्यात आली आणि वार्षिक सर्वसाधारण सभा कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच कृषी उत्पन्न बाजार समितीची अशी सभा झाली नाही. अशी सभा घेण्यात आली. लोकांनी तिथं यावं जमावं म्हणून त्यांना बोकडांचं आमिष, कोंबड्यांचं आमिष दाखवलं आणि तिथं ती वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली. त्या दिवशी ह्या जिल्ह्याचे आमदार, ह्या जिल्ह्याचे खासदार, ह्या मतदारसंघाचे आमदार आणि बरेचसे लोकप्रतिनिधी ठाकरे गटात काम करणारे त्या दिवशी कळंब शहरामध्ये उपस्थित होते. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगत असताना मोहम्मद पैगंबर जयंती आणि गणपती विसर्जन यावर्षी योगायोगाने एका दिवशी आलं होतं. परंतु मुस्लिम समाजातल्या काही लोकांनी मंडळींनी पुढे येऊन संपूर्ण महाराष्ट्रभर एक मोहम्मद पैगंबर जयंती गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी घेण्याचं ठरवलं. खरं तर मुस्लिम समाजाचा आभार मानावं तेवढं कमी आहेत, कारण सामाजिक सलोख्याची भावना त्यांनी तिथं जपत ही गोष्ट केली. परंतु आमदार आणि खासदार कळंबमध्ये उपस्थित असताना मोहम्मद पैगंबर जयंतीला कार्यक्रमाला जाऊन त्यांना भेट द्यावीशी वाटली नाही. त्याच्यामुळं संपूर्ण कळंब तालुक्यातल्या आणि कळंब शहरातल्या मुस्लिमांमध्ये फक्त एकच भावना झाली, एवढा मुस्लिम द्वेष कशासाठी असावा. आमदार आणि खासदार जर जिल्ह्यात नसते तर भाग वेगळा होता. परंतु आमदार आणि खासदार जिल्ह्यामध्ये इथं कळंबमध्ये शहरात उपस्थित असताना, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोकड पार्टीला उपस्थित असताना पैगंबरांची जयंती संपूर्ण शहरामध्ये जी शोभायात्रा निघली होती तिथं कुठेही भेट द्यावीशी वाटली नाही. मग एवढा मुस्लिम द्वेष का, हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. जर चर्चाच करायची असेल तर मुस्लिम समाजाच्या लोकांसोबत सुद्धा तुम्ही चर्चा करा आणि एकदा होऊनच जाऊ द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट, हे शेतकऱ्यांवर बोलत आहेत, बोलण्यासारखे विषय बरेच आहेत. परंतु आत्ताच्याच काळामध्ये 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेब, अनाथांचा नाथ आम्ही ज्यांना म्हणतो आणि ज्यांच्या नेतृत्वात शिवसेनेची बांधणी ह्या संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण तिथून होत आहे, अशा एकनाथजी शिंदे साहेबांनी 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याचं काम चालू केलेलं आहे. त्याचा शेतकरी लाभ घेत आहेत. दुसरी गोष्ट, शेतकरी सन्मान योजना, जेवढा केंद्राचा वाटा होता तेवढाच राज्याचा पण वाटा त्याच्यामध्ये देऊन शेतकरी सन्मान योजनेला बळ देण्याचं काम सरकार करत आहे. दुसरी गोष्ट, गोरगरीब जनतेला एक सरकारच्या वतीनं एक दिवाळीचा शिधा, आनंदाचा शिधा म्हणून वाटप केलं जात आहे. 100 रुपयामध्ये जवळपास 500 ते 700चा दिवाळीच्या आसपास आणि या वर्षीचा तर जो आनंदाचा शिधा आहे बऱ्याचशा तालुक्यांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी रेशन दुकानावरून वाटप करण्यात आलेलं आहे. मागच्या वर्षी तरी थोडा उशिरा घोषणा झाल्यामुळे तो वाटप झालेला नव्हता, परंतु यावर्षी सुरुवातीपासूनच दिवाळीपर्यंत 100% दिवाळीच्या अगोदरच आनंदाचा शिध्याचं वाटप होईल आणि दिवाळी साजरी होताना दिसून येईल. आणि हे सगळं होत असताना आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि ह्या कळंब तालुक्यातल्या जनतेला, ह्या धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेला आणि धाराशिव कळंब मतदारसंघातील जनतेला माझं एक सगळ्यात महत्त्वाचं भांडाफोड करायचं आहे मला. ती गोष्ट तुम्ही सगळ्यांनी इथं आवर्जून सांगण्यासाठी मी इथं घेत आहे. तर त्यांनी बरेचसे मुद्दे सांगितले की तेरणा साखर कारखाना कमी पैशामध्ये हडप केला, बऱ्याचशा साखर कारखानदारीचे विषय त्यांनी मांडले. परंतु मला वाटतंय 2009ला बंद पडलेला शेतकऱ्यांच्या
सहभागातून उभा राहिलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना, ज्याचं महाराष्ट्रात 2 नंबरचं गाळप क्षमता होती, एवढा मोठा सहकारी साखर कारखाना बुडवण्याचं काम कुणी केलं याच्यापेक्षा त्या कारखान्यावर संचालक कोण होतं, त्या कारखान्यावर चेअरमन कोण होतं, हा सुद्धा इतिहास सगळ्या लोकांना माहीत असणं आवश्यक आहे. ह्या कैलास घाडगे पाटील यांची तर इतिहास बऱ्याच लोकांना माहीत आहे, परंतु त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, त्यांचे वडील बाळासाहेब घाडगे पाटील हे तेरणा सहकारी साखर कारखान्याचे 5 वर्ष चेअरमन राहिले. त्याच्यानंतर जवळपास 10 ते 15 वर्षे त्या तेरणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहिले आणि ह्या कारखानदारीतली कुळीमुळी सगळी त्यांना पाठ होती. कारखाना बुडवण्यामध्ये आपल्याला माहीत नसेल, परंतु बाळासाहेब घाडगे पाटलांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, मी अभिजित पाटलांवर बोलणार नाही, तो माझा भागही नाही. ते आणि कैलास पाटील काहीतरी माऊसबो आहेत, असं काहीतरी त्यांचं नातं आहे. परंतु ज्या कारखानदारीमधला सगळा अभ्यास कैलास घाडगे पाटील आणि त्यांचे वडील बाळासाहेब घाडगे पाटील यांचा आहे. आणि ज्या सहकारी साखर कारखान्याला बुडवून त्याच्यातून जी लाखो कोटी रुपयांची जी माया गोळा केली, ती माया त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये गुंतवणूक न करता अभिजित पाटलांना सोबत घेऊन हा सगळा पैसा जर कुणाचा आहे तर तो सर्व पैसा हा कैलास घाडगे पाटील यांचा आहे. आणि त्यांनी हा पैसा मतदारसंघात न गुंतवणूक करता बाहेर गुंतवणूक केला. कारण जर मतदारसंघात ह्या कारखान्याचा चेअरमन राहिलेला माणूस, ह्या कारखान्याचा संचालक राहिलेला माणूस जर ह्या भागात कारखाना एखादा उघड केला आणि स्वतःच्या नावानं केला, तर लोकांना जाहीर दिसून येईल की ही सगळी माया तेरणा सहकारी शेतकरी साखर कारखान्याच्या माध्यमातून जमा केलेली आहे. 1 नाही 2 नाही, तब्बल 4 कारखाने. आणि 4च्या नंतर आताच बीड जिल्ह्यातला संदीप क्षीरसागर यांचा कारखाना हा अभिजित पाटलांनी घेतला. अभिजित पाटलांचं नाव घेत असताना विनाकारण मला अभिजित पाटलांच्या अंगावर जाण्याचं मी काम करत नाही, परंतु मी एक गोष्ट निश्चित तुम्हाला सांगतो, अभिजित पाटलांचं फक्त नाव आहे. जर लोकांना इतिहास माहीत करून घ्यायचा असेल तर अभिजित पाटलांचा बी इतिहास बघावा आणि कैलास घाडगे पाटील आणि बाळासाहेब घाडगे पाटील त्यांचे वडील यांचा बी इतिहास चेक करावा. हा सगळा पैसा जो आहे तो कैलास घाडगे पाटील यांचा आहे. जर ही गोष्ट आणखी तुम्हाला त्याच्यात खोलवर जाऊन बघायचं असेल, यावेळेस चोराखळी कारखाना, जिल्ह्याच्या बाहेर 4 कारखाने आणि जिल्ह्यात फक्त कारखाना कुठला तर एक चोराखळी. आणि चोराखळी कारखान्याच्या माध्यमातून काय केलं, इथला शेतकरी देशोधडीला लावण्याचं काम केलं. मराठवाड्यातला सगळ्यात कमी भाव जर कोणी दिला तो कैलास घाडगे पाटील यांच्या प्रत्यक्ष नाही परंतु अप्रत्यक्ष यांच्या कारखाना असणारा चोराखळी कारखान्याने केला. एका कारखान्यावरून 5 कारखाने केले, इथला शेतकरी देशोधडीला लावण्याचं काम केलं. चोराखळी म्हणजे चोराची खळी भरण्याचं काम ह्या जिल्ह्यामध्ये राहून केलं. हे फक्त लोकांमध्ये झाकून ठेवलं. म्हणजे सगळं आहे परंतु म्हणजे खायची ही नाही. परंतु आमच्या तानाजी सावंत साहेबांचं तसं नाही. त्यांनी तेरणा सहकारी साखर कारखाना उभा करायला घेतला. खरं तर सगळ्यात मोठं अवघड जागचं दुखणं ह्यांचं हेच झालंय की तेरणा सहकारी साखर कारखाना हा तानाजी सावंत साहेबांनी चालवायला घेतला आणि तिथं हजारो लोकांना, शेकडो पोरांना, ह्या जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या लोकांना तिथं रोजगार दिला. तुम्ही रोजगाराची भाषा करता तर जेवढा तानाजी सावंत साहेब रोजगार देतात ना, तुमच्या अख्ख्या उबाटा गटामध्ये जिल्ह्यामध्ये सगळे नेते जरी एकत्र केले, त्यांनी जरी एवढा रोजगार दिला नाही, त्याच्यात 10 पट रोजगार हा माननीय तानाजी सावंत साहेबांनी दिला आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, तुमचं जे अवघड जागचं दुखणं झालंय ते दुखणं त्या जखमेवर मीठच चोळण्याचं काम आम्ही करणार आहोत. कारण ती जखम तुमची कमी होणार नाही, ते वाढतच जाणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आत्ताच्या सीझनमध्ये तेरणा सहकारी साखर कारखाना जोमात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू होणार आहे, याची तुम्ही नोंद घ्यावी. दुसरी गोष्ट, आणि कारखानदारीवर बोलण्याचा अधिकार हा कैलास घाडगे पाटील यांना नाही. आणि त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि होऊनच जाऊ द्या. जर तुमची इच्छाच असेल तर आमची तयारी आहे. आज ह्या न्यूज चॅनलच्या, महाराष्ट्र प्राईम न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांनाच, ह्या जिल्ह्यातले उबाटा गटाच्या सर्वच नेत्यांना, जे तुमचे प्रमुख पदाधिकारी असतील, तुम्ही जे म्हणताय ना होऊन जाऊ द्या चर्चा, होऊ द्या चर्चा, आमची ती चर्चा होऊ द्या तर होऊ द्या आणि एकदा होऊनच जाऊ द्या. तुम्हीही समोर या, आम्हीही समोर येऊ आणि मीडियासमोर काय जे बोलायचे ते तुम्ही आम्ही बोलू. जर असेल हिंमत तर दाद द्या, समोर या, आम्ही पण समोर येऊ. आणि सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणतो, ह्या मतदारसंघातल्या लोकांना वेड्यात काढण्याचं काम ह्या कैलास घाडगे पाटील यांनी करावं, बंद करावं. गटतट तर ते प्रत्येक ठिकाणी करतात. मध्यंतरी मी सुद्धा सांगितलं होतं की खासदाराच्या चाकोरीतील हे आमदार आहेत. तेच नाही तर मुंबईमध्ये आज कैलास घाडगे पाटील, माझ्याकडे आज पुरावे आहेत, मुंबईमध्ये बसून तुम्ही शिवाजी आप्पा कापसे आणि धाराशिवचे नगराध्यक्ष नंदू राजे निंबाळकर यांच्या विरोधात कोणत्या भाषेत आणि कसं बोललात, आणि ते पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत, व्हिडिओ आहेत, ऑडिओ कॉल आहेत. वेळ पडली तर त्यासुद्धा आम्ही बाहेर काढू. त्याच्यामुळे तुम्ही उद्या चर्चा म्हणून ह्या जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या जनतेला वेड्यात काढायचं बंद करा. आणि जी खरी वस्तुस्थिती आहे तिथं तुम्ही समोर या, आम्ही पण समोर येऊ आणि एकदा होऊनच जाऊ देऊ.